स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हा महत्त्वाचा घटक आहे. दिनदर्शिका अभ्यासताना काही तारखा ह्या लक्षात ठेवाव्या लागतात. अतिशय महत्त्वाच्या काही तारखा कशा लक्षात ठेवायच्या त्या आता आपण पाहू. एखाद्या सर्वसाधारण वर्षामध्ये म्हणजेच लीप वर्ष नसलेल्या वर्षामध्ये जर महाराष्ट्र दिन सोमवारी आला तर काय होईल, कोणकोणते दिवस एकाच वारी येतील पाहूया. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी, महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन 1 मे, पर्यावरण दिन 5 जून, सामाजिक न्याय दिन 26 जून, महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती 2 ऑक्टोबर, ख्रिसमस. महाराष्ट्र दिन ज्या कोणत्या वारी असेल, सोमवारी असेल तर हे सर्वच दिवस सोमवारी येतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन सोमवारी असताना अजूनही काही दिवस आहेत ते एकाच वारी येऊ शकतात. ते कोणते दिवस व कोणत्या वारी येऊ शकतात ते पण पाहू. 3 जानेवारी बालिका दिन, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 14 नोव्हेंबर बाल दिन व 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. हे सर्व दिवससुद्धा एकाच दिवशी येतात, परंतु महाराष्ट्र दिन ज्या दिवशी असेल त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र दिन सोमवारी असेल तर हे सर्व दिवस त्या वर्षी मंगळवारी येणार. महाराष्ट्र दिन सोमवारी असताना एखाद्या सर्वसाधारण वर्षामध्ये अजून काही दिवस आहेत जे कोणत्या वारी येऊ शकतात ते आपण पाहू. महाराष्ट्र दिन सोमवारी असताना त्या वर्षीचा जागतिक महिला दिन 8 मार्च म्हणजेच बुधवारी येईल. तसेच प्रजासत्ताक दिन त्याच वर्षी गुरुवारी येईल. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवू शकतो. या सगळ्यांचा हा थोडक्यात आढावा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेलच तो लाईक करा, शेअर करा, तुमची कमेंटसुद्धा द्या आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.